विदर्भ न्यूजची विशेष बातमी. अमरावतीमध्ये खुनाचा गुन्हा अवघ्या 24 तासामध्ये उघडकीस. गुन्हे शाखेची धडाकेबाज कार्यवाही. 3 आरोपी आणि 2 विधी संघर्ष बालक पोलिसांच्या ताब्यात. अमरावती शहर गुन्हे शाखेने अतिशय गुप्त आणि वेगवान तपास करीत बडनेरा परिसरामध्ये झालेल्या खुनाचा गुन्हा अवघ्या एका दिवसामध्ये उघडकीस आणला आहे. तिन्ही आरोपींसह त्यांना मदत करणारे 2 विधी संघर्षित बालक पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडले आहेत. 22 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 9 वाजता अतुल ज्ञानदेवपुरी हे बारीपुरा मार्गे बडनेरा रेल्वे स्टेशनकडे जात असताना तिलकनगर रोडवर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला करून त्यांचा खून केला होता. या प्रकरणी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान जवळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 संशयित युवक दुचाकीवरून जाताना दिसून आले. त्यावरून तपासाला दिशा मिळाली. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पथके तयार करण्यात आली. 24 तासांच्या अखंड प्रयत्नानंतर पोलिसांना खात्रीलायक मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कारंजा घाडगे येथील जंगल परिसरामध्ये लपून बसले होते. पोलिसांनी धाड टाकताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांना पकडले. साहिल उर्फ गोलू हरी मोहोड, वय वर्ष 19, राहणार आदिवासी कॉलनी मालटेकडीजवळ अमरावती, तसेच सक्षम विजय लांडे, वय वर्ष 19, राहणार सावंगा गुरव, तालुका नांदगाव खंडेश्वर, सध्या व्यंकय्यापुरा येथे राहणारा, याशिवाय आरोपींना मदत करणारे अमरावतीमधील आणखी 2 विधी संघर्ष बालक यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही धडाकेबाज कार्यवाही पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ तसेच शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 30हून अधिक पोलीस कर्मचारी या कार्यवाहीमध्ये सहभागी झाले होते. अमरावती पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की गुन्हेगार कितीही चतुर असला तरी कायद्याच्या जाळ्यातून निसटू शकत नाही. गोष्ट बडनेरा हद्दीमध्ये रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर तिलकनगर जो एरिया आहे त्याच्या आतमधल्या रस्त्यावरून अतुल ज्ञानदेवपुरी हे कुंडलिक बाबा नगरमध्ये राहणारे जे इसम होते त्यांची 3 अज्ञात आरोपितांनी हत्या केलेली होती. ते दररोज त्या रस्त्याने नांदुरा पोलीस स्टेशनला, नांदुरा बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा या ठिकाणी कामाकरता जात असत आणि त्यामुळे हल्लेखोरांनी त्याचा त्या ठिकाणी पाठलाग करून मृत्यू घडून आणला, खून केला. या प्रकरणी अधिक तपास करता आम्हाला एवढंच दिसलेलं होतं की 3 जे आमचे म्हणजे CCTV चेक केले असता आमच्या क्राईम युनिटच्या पथकाने 3 आरोपी त्या ठिकाणी अंधुकसे दिसून आलेले होते एका मोपेडवर आणि त्या मोपेडवरून त्यांचे चेहरेपट्टी आणि इतर याच्यावरून शोध घेतला असता सदरचे आरोपी हे वर्धा जिल्ह्यामध्ये पळून गेल्याचं निदर्शनास आलेलं होतं. गोपनीय माहिती काढून त्याच्यावरून आमच्या टीम संदीप चव्हाण, महेश इंगोले, अनिकेत कासार यांनी सगळ्यांनी ते एकत्रित टीम फॉर्म करून त्याच्यामध्ये आमच्या पथकं त्या जिल्ह्यात पाठवली होती. त्याच्यावरून आम्ही साहिल उर्फ गोलू हरी मोहोड, राहणार आदिवासी कॉलनी अमरावती, आणि सक्षम विजय लांडे, सध्या राहणार व्यंकय्यापुरा अमरावती, आणि त्याचबरोबर 3रा एक विधी संघर्षित बालक असं ताब्यात घेतलेले आहे. त्याचबरोबर त्यांना मदत करणारे, आसरा देणारे असे 2 इतर विधी संघर्षित बालक आहेत, त्यांनासुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. असे एकूण 5, 2 आरोपी आणि 3 विधी संघर्षित बालक यांना क्राईम युनिटच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. बडनेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत आणि क्राईमची युनिट या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आणखीन आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करत आहोत. उद्देश काय होता सर? या गुन्ह्याचा उद्देश हा सुपारी किलिंग टाईपचा होता. याच्यातला मूळ आरोपी जो आहे, ज्यांनी सुपारी दिली किंवा ज्यांनी ही हत्या घडवून आणली, त्याच्यापर्यंत आम्हाला अजून पोहोचायचं आहे, परंतु आम्हाला विश्वास आहे निश्चितपणे एका दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही त्याचा शोध लावू. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.